आज मी खूप रिलॅक्स फील करत होते, कारण हे आज दुपारीच त्यांच्या ऑफिसच्या ट्रेनिंगसाठी 4 दिवसांसाठी इंदोरला गेले आहेत. हे बाहेरच खाणं विशेष पसंत करत नाहीत. त्यामुळे काही जास्त दिवस टिकणाऱ्या गोष्टी बनवून त्यांना पॅक करून दिल्या. यांच्यासोबत कामही खूप वाढतं. त्यामुळे त्यांच्याशिवाय मी आज अगदीच मोकळी होते. आता रात्रीचं जेवणही बनवायचं नाही, कारण दुपारचं बरंच काही उरलंच आहे. मग काय, मी माझ्या आवडत्या गोष्टींमध्ये गुंगून गेले. इतक्यात गीता दिदीचा फोन आला. लतिकाच्या आनंदाला पारावार उरला नाही. तिने लगेच ओळखलं की नक्कीच काहीतरी खास गोष्ट असेल. नाहीतर ती रोज रात्री 10 ते 11 वाजताच फोन करत असते. हॅलो दी, कशी आहेस? आज इतक्या वेळी फोन केलास? अगं काय सांगू, मला काही थांबवत नव्हतं. का? असं काय झालं? अगं रितिकाचं लग्न ठरलंय. चट मग नी पटब्या. आजपासून बरोबर 10 दिवसांनी साखरपुडा आणि त्याच्या दुसऱ्याच दिवशी लग्न. काय? खूप छान बातमी आहे ती. मी नक्की येणार. मी फक्त तुझ्याशीच नाही बोलत. सुकांत, आराध्या आणि राहुललाही यायला सांग. सुकांतचं मी काही सांगू शकत नाही, कारण राहुलच्या पुढच्या महिन्यात परीक्षा आहेत. त्याला कुणीतरी घरी राहून सांभाळायला पाहिजे. पण मी आणि आराध्या नक्की येऊ. बरं, पण जरा जावयाबद्दलही सांग ना, लतिकाने म्हटलं. यावर गीतिका दी फोनवर सगळी माहिती सांगू लागली. बोलता बोलता तासभर कसा गेला कळलंच नाही. तेवढ्यात आराध्याने बाहेरून आवाज दिला. आई, कुणीतरी बाहेर आलंय तुला भेटायला. बरं दी, नंतर बोलते, असं म्हणत लतिकाने फोन ठेवला. आनंदाने तिच्या पायाला जमीनसुद्धा लागत नव्हती. गीतिका दी ऋतिकाच्या लग्नासाठी किती काळजीत होती. इतकं शिकूनही तिला योग्य स्थळ मिळत नव्हतं. पण देवाने ऐकलं आणि अचानक चांगलं स्थळ मिळालं. मुलगा मल्टीनॅशनल कंपनीत इंजिनियर होता. उत्तम कुटुंब, कुठेही काही कमी नव्हतं. लतिकाने ही आनंदाची बातमी आराध्या आणि सुकांतलाही फोन करून सांगितली. आई, ऋतिका दीच्या लग्नात खूप मज्जा येणार. मी पूर्ण आठवडा तिथेच राहणार, आराध्या म्हणाली. हे काय बोलतेस? लग्नाच्या गडबडीत इतके दिवस राहणं शक्य आहे का? आई, हाच तर सगळ्यांना भेटायचा योग्य प्रसंग आहे. सगळी चुलत भावंडं येणार. व्हॉट्सअपवर गप्पा मारण्यापेक्षा प्रत्यक्ष भेटण्यात वेगळीच मजा आहे. बरं, हे सगळं सोड. आधी लग्नासाठी ड्रेस तयार करायला पाहिजे. वेळ खूप कमी आहे. बरोबर आई, आपण उद्याच बाजारात जाऊ आणि आधी आपले कपडे बघू. बाकीचं नंतर करता येईल. आई मुलगी त्या दिवसापासूनच लग्नाच्या तयारीला लागल्या. त्याच दरम्यान सुकांचा फोन आला. लतिका, मी फक्त 1 दिवसच लग्नाला येऊ शकतो. त्यापेक्षा जास्त शक्य नाही. राहुलच्या परीक्षा जवळ आल्या आहेत आणि वर हे ट्रेनिंग. कसं बसं मी वेळ काढून येतोय. मी याहून मोठा धोका पत्करू शकत नाही. तुला जे योग्य वाटेल ते कर. मी आणि आराध्या 2 दिवस आधीच निघून जाऊ. मी तिला सांगते आता. ठीक आहे, तुला जसं वाटेल तसं कर. मी यामध्ये काही बोलणार नाही. माझ्या अडचणी सांगितल्यात, आता तूच बघ, असं म्हणत त्याने फोन ठेवला. क्षणात एवढा वेळ कसा निघून गेला लतिकाला समजलंच नाही. आता लग्नाला फक्त 3 दिवस उरले होते. दुसऱ्या दिवशी लतिका आणि आराध्याला गीतिका दीच्या घरी पोहोचायचं होतं. आई, तू शाळेतून किती दिवसांची सुट्टी घेतली आहेस? आराध्याने विचारलं. 3 दिवस आणि मध्ये एक रविवार आहे. त्यामुळे मिळून 4 दिवस होतील. तू मग परत ये, मी तिथेच थांबेन, आराध्या म्हणाली. हे ऐकून लतिकाने तिला घरून पाहिलं. तिला माहीत होतं की ती काही केलं तरी आई तिला एकटी सोडणार नाही. लतिका कुठेही जात असेल तर आराध्याला सोबत नेण्यावरच तिचा भर असायचा. तिला कुठेही एकटी सोडायचं असलं तर ती काहीतरी कारण काढून टाळायची. तिला हे का वाटायचं कोण जाणे. घरी कोणी पाहुणे आले तरी त्यांची प्रत्येक सोयीसुविधा लतिका बघायची आणि रात्री कुठे कार्यक्रम असला तरी आराध्याने सहभागी होण्यावर ती अनेकदा आक्षेप घ्यायची. आईच्या ह्या स्वभावामुळे आराध्याने त्यावर काही बोलणंच सोडून दिलं होतं. अलीगड ते आग्रा फक्त 2 तासांचं अंतर होतं. त्यामुळे त्या टॅक्सीने सहज पोहोचल्या. त्यांना पाहून गीतिका दी खूप आनंदी झाली. लतिका, तुझ्या येण्याने मला जरा धीर आला. नाहीतर मी खूप नर्वस झाले होते. घरात पहिलं लग्न आहे ना, म्हणून थोडी काळजी वाटते. अगं, काळजी करण्यासारखं काहीच नाही. आपण सगळं मिळून करू. सगळं व्यवस्थित पार पडेल. हो, खरंच आहे. मुलाकडच्या लोकांनी काही मागणी केली नाही आहे. ते खूप चांगले लोक आहेत. म्हणूनच अजून जास्त टेन्शन वाटतंय. आपली मुलगी आहे, तिच्या लग्नात आपण काही कमी पडू नये. दोघी खूप वेळ गप्पा मारत राहिल्या. आराध्या ऋतिकाच्या खोलीत गेली आणि म्हणाली. कसं वाटतंय आमच्या जिजाजींविषयी? तू स्वतःच पेटून बघ ना. अगं, ते तर मी पाहणारच, पण काहीतरी सांग ना. मला ते खूप चांगले वाटले. व्यवस्थित समजूतदार व्यक्ती आहेत. फारसं कोणाशी बोलत नाहीत. अगं, आत्ताच थोडं लाजत असतील. हळूहळू सगळ्यांशी मोकळेपणाने बोलतील. आणि कोण कोण येणार आहे? आराध्याने चिडवतानाच्या सुरात विचारलं. सगळे येणार आहेत. मामा आणि आत्याच्या मुलीही उद्यापर्यंत पोहोचतील. तुझ्या येण्याने लग्नाच्या माहोलाची खरी सुरुवात झाली आहे. बोलता बोलता रात्रीचा वेळ झाला. दी, माझ्यासाठी वेगळ्या खोलीची व्यवस्था कर, लतिकाने सांगितले.
अगं तुला सांगायची गरजच नाही, मी आधीच तुझी व्यवस्था करून ठेवली आहे. तू आणि आराध्या वरच्या खोलीत आरामात राहा. थँक्यू दी, असं म्हणून लतिका आणि आराध्या खोलीत गेल्या. त्यांनी आपलं सामान व्यवस्थित लावलं. लतिकाने नेहमीप्रमाणे आराध्याला भरपूर सूचना द्यायला सुरुवात केली. आई प्लीज, मी लहान मुलगी नाही आहे, 16 वर्षांची आहे. मला काय चांगलं वाईट हे कळतं. हो ग, पण काही गोष्टींमध्ये मी कोणताही धोका पत्करू शकत नाही. यात धोका कसला? आपण सगळे आप्तेष्ट आहोत. तुला कळत नाही आराध्या, पण प्लीज माझं ऐक. आईच्या या स्वभावामुळे आराध्याला वाईट वाटलं असलं तरी तिने विषय तिथेच थांबवला. त्यानंतर त्या दोघी गीतिका दीकडे गेल्या. गीतिका दी हळूहळू लग्नाची तयारी दाखवत होती आणि आराध्या त्यावर टीकाटिप्पणी करत होती. त्यानंतर ती रितिकासोबत गेली. रात्री जेवण झाल्यावर बराच वेळ आराध्या आईकडे आली नाही. लतिका गीतिका दीदीसोबत गप्पा मारत बसली होती, पण तिला आराध्याची वाट लागली होती. शेवटी दोघी खोलीत आल्या, थोड्या गप्पा झाल्या आणि मग झोपून गेल्या. दुसऱ्या दिवशी सकाळपासूनच पाहुण्यांची ये-जा सुरू झाली. प्रत्येक जण आपल्या कुटुंबासह पोचला होता. घरात सगळीकडे नातेवाईकांची गर्दी झाली होती. बऱ्याच जणांची लग्न झालेली होती आणि त्यांची मुलंही सोबत होती. हे सगळं पाहून गीतिका दी आनंदित झाली. ती स्वतः खूप समजूतदार आणि सगळ्यांना जोडून ठेवणारी होती. नातेवाईकांच्या सुखदुःखात ती नेहमीच पुढे असायची. म्हणूनच सगळे लोक रितिकाच्या लग्नासाठी एक दिवस आधीच पोचले होते. सकाळपासूनच लग्नाच्या विधी सुरू झाल्या होत्या. लतिका आणि गीतिका दी सगळ्या कामात पुढे होत्या, तर आराध्या तिच्या चुलत भावंडांमध्ये बिझी होती. सगळे आपापल्या जबाबदाऱ्या पार पाडत होते. तरुण मुलींना तयार होणं, सजणं सवरणं आणि संध्याकाळच्या महिला संगीतात विशेष रुची होती. त्यांनी आधीच प्रोग्राम ठरवून ठेवला होता. सुंदरकांड आणि कीर्तन संपल्यानंतर सगळे मिळून धमाल माजवणार होते. यासाठी ते दिवसभर तयारी करत होते. संध्याकाळी कार्यक्रमानंतर उत्तम जलपान झाल्यावर बहुतांश लोक आपल्या घरी परतले. आता तरुणी सजू लागल्या होत्या. डेकवर नवे गाणे वाजत होते आणि त्याच्या तालावर सगळे तरुण नाचत होते. त्यात शेजारच्या काही तरुणांचाही समावेश होता. तसेच आलेल्या पाहुण्यांचे काही मित्रही या लग्नाला हजेरी लावत होते. आराध्या गुलाबी लेहंग्यात खूप सुंदर दिसत होती. तिची आणि तिच्या मामाचा मुलगा आर्यनची खूप छान मैत्री होती. ते दोघं दिवसभर सोबत राहून कार्यक्रमाची तयारी करत होते. संध्याकाळी त्यांच्या परफॉर्मन्सने सगळ्यांचे लक्ष वेधले. सर्वांनी त्यांचे खूप कौतुक केले. लतिकालाही हा कार्यक्रम खूप आवडला. रात्री जेवणानंतर आणखी काही कार्यक्रमांची आखणी करण्यात आली. रात्रीचे 12 वाजले होते. आता सर्वजण झोपायच्या तयारीत होते. उद्याच्या उत्सवासाठी सगळ्यांना उशिरापर्यंत जागायचे होते. लतिका अजूनही तरुणांच्या गप्पांमध्ये सहभागी होती. आत्या, तुम्हीही झोपा. थोडा वेळ मजा करून आम्ही सगळेही झोपायला जाऊ, आर्यन म्हणाला. मला झोप लागत नाहीये. तुमचे कार्यक्रम खूप छान वाटत आहेत. असा क्षण पुन्हा पुन्हा कुठे मिळतो? जसे तुमच्या इच्छा. मला वाटलं तुम्ही जबरदस्तीने बसला आहात. हे ऐकून आराध्याने मम्मीकडे पाहिले, पण काही बोलली नाही. तिला माहीत होतं की मम्मी तिच्यामुळेच इतक्या उशिरा जागी आहे, नाहीतर ती रोज 10च्या आत झोपायला जाते. लतिकासोबतची सर्व मंडळी झोपायला गेली होती. फक्त तीच एकटी तरुणांच्या गप्पांमध्ये सामील होती. रात्री 1 वाजता कार्यक्रम संपला आणि सगळे आपापल्या खोल्यांमध्ये झोपायला निघाले. आराध्या आईसोबत खोलीत आली. लतिकाला जाणवलं की कदाचित तिच्या वागण्याने आराध्या नाराज झाली आहे. झोप बाळा, उद्या पुन्हा रात्रभर जागायचं आहे, लतिका म्हणाली. झोपेची गरज मम्मी तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त आहे. झोप न झाल्यावर तुम्ही चिडचिड करता. मग काय गरज होती इतक्या उशिरा बसून राहायची? मला तुझा डान्स खूप आवडला म्हणून. असं काही नाही आहे मम्मी, मला ठाऊक आहे. तुम्ही माझी चौकशी करायला तिथे बसला होता ना. असं का वाटतं तुला? मला तुझी काळजी असते, एवढंच. अशी कोणती काळजी की आई वडीलच चौकीदार वाटू लागतात? आराध्याच्या बोलण्यावर लतिका काहीच बोलली नाही. ती शांतपणे झोपायला गेली. तिला समजत नव्हतं की आराध्याला हे कसं समजवायचं. आजच्या काळात मुलींसाठी बाहेरच्या जगापेक्षा घरच्या माणसांकडूनच अधिक धोका असतो. बाहेरच्यांविरोधात मोकळेपणाने आवाज उठवता येतो, पण घरच्यांविरोधात बोलण्यासाठी खूप मोठं धाडस लागतं. हे विचार करताच ती भूतकाळात हरवली. लतिका लहानपणापासून आई वडिलांसोबत कानपूरमध्ये राहत होती. शहर जवळ असल्याने त्यांच्या घरी पाहुण्यांची सतत ये-जा असायची. ताऊजी, काका, मामा, आत्या आणि इतर दूरचे नातेवाईक नेहमी आईवडिलांना भेटायला यायचे. कोणी आजारी पडले की ते महिनोमहिने त्यांच्या घरी राहायचे. आईच्या दूरच्या मोठ्या भावाला, दिवाकर मामाला 2 तरुण मुले होती. मोठा मुलगा राजन लग्न झालेला होता आणि एका कंपनीत काम करायचा, तर लहान मुलगा अजून शिक्षण घेत होता. तो लतिकाच्या मोठ्या भावासोबतच वयाने समसमान होता. लतिका लहानपणापासून त्यांच्या घराशी खूप मिसळलेली होती. दिवाकर मामा कानपूरमध्येच राहत असल्याने त्यांचा घरी सतत वावर असायचा. एकदा राजन आजारी पडला. त्याच्या फुफ्फुसांमध्ये पाणी साठले होते.
दिवाकर मामाला त्याची नीट काळजी घेणे कठीण जात होते. हे पाहून आईने त्याला आपल्या घरी बोलावले, जेणेकरून त्याच्यावर व्यवस्थित उपचार होतील. त्यावेळी राजांचे वय साधारण 26 वर्षे होते. तो एका मुलाचा बापही झाला होता. त्याची पत्नी मालती मामीसोबत गावी होती. आईने मोठ्या भावाची खोली राजनला दिली आणि स्वतः त्याच्या सेवेत गुंतली, जेणेकरून तो लवकर बरा होऊन पुन्हा नोकरीवर जाऊ शकेल. लतिका आणि तिचा लहान भाऊ विशाल एका खोलीत वेगवेगळ्या बिछाण्यांवर झोपायचे. आईवडिलांची वेगळी खोली होती. लतिकाच्या खोलीला लागून मोठ्या भावाची खोली होती. उन्हाळ्यात मच्छर जास्त असल्याने सर्व बिछाण्यांवर मच्छरदाण्या लावलेल्या असायच्या. एका रात्री तिला जाणवलं की कोणीतरी तिची मच्छरदाणी ओढत आहे. काही वेळाने एक हात आत शिरून तिच्या पायापर्यंत पोहोचला. लतिकाने जोर लावून तो हात झटकून दिला. थोड्या वेळाने तिला पुन्हा काहीतरी सरकत असल्याचा भास झाला. यावेळी हात तिच्या अंगावरून फिरू लागला. तिने दातांनी त्या हातावर जोरात चावा घेतला. अचानक तो हात मच्छरदाणी बाहेर निघून गेला. या घटनेनंतर लतिका शांतपणे झोपू शकली नाही. तिला जाणवले होते की तो हात कोणाचा होता, पण ती काही बोलू शकली नाही. सकाळी उठल्यावरही तिने आईकडे याचा उल्लेख केला नाही. तिचा लहान भाऊ निर्धास्तपणे शेजारी झोपला होता. त्याला याची काहीच कल्पना नव्हती. दुसऱ्या दिवशी तिने आईला विचारले, राजन मामा अजून किती दिवस इथे राहणार आहेत? आई म्हणाली, अजून त्यांची तब्येत ठीक झालेली नाही. कदाचित काही आठवडे लागू शकतात. मम्मी, त्यांना त्यांच्या घरी पाठवता येणार नाही का? तुला काय त्रास आहे त्यांच्यामुळे? बिचारा एका खोलीत पडून आहे. तब्येत सुधारली की मीच त्याला जाण्यास सांगेन. तुला माहीत आहे ना, तुझी मामी इथे नाही आहे. त्याची काळजी घेणारा घरात कोणी नाही. आईच्या या उत्तराने लतिका गप्प बसली. त्या रात्री पुन्हा तीच घटना घडली. यावेळी सतर्कतेच्या दृष्टीने तिने मच्छरदाणी व्यवस्थित गादीखाली दाबून ठेवली आणि शेजारी टॉर्च ठेवली. मध्यरात्री मच्छरदाणी ओढली जात असल्याचे तिला जाणवले. त्या हाताचा स्पर्श होताच ती तात्काळ उठली आणि जोरात ओरडली, कोण आहे? तिच्या आवाजाने आणि टॉर्चच्या प्रकाशाने आई जागी झाली. ती ताबडतोब तिच्या खोलीत आली आणि विचारले, काय झालं लतिका? लतिका घाबरलेल्या स्वरात म्हणाली, मम्मी, मला वाटलं कोणीतरी माझी मच्छरदाणी ओढत आहे. भीती वाटली म्हणून मी टॉर्च लावली. टॉर्चच्या प्रकाशात समोर राजन उभा होता. त्याला पाहूनही आईला विशेष आश्चर्य वाटले नाही. तिने विचारले, राजन, तू इथे कसा काय आलास? ते खूप तहान लागली होती. पाणी प्यायला आलो होतो, तो अळखळत म्हणाला. आईने काही न बोलता त्याच्या खोलीत एक जग भरून पाणी ठेवलं. एवढं सगळं पाहूनही आईला काहीच जाणवलं नव्हतं. लतिका मात्र मनातून अस्वस्थ होती. आईला ही गोष्ट कशी समजावून सांगावी? तिने जर सरळ आरोप केला तर मोठा गोंधळ होईल आणि शेवटी तिलाच गप्प बसवले जाईल, म्हणून ती काही बोलली नाही. पुढच्या रात्री झोपण्यापूर्वी तिने आईला ठामपणे सांगितले, मम्मी, राजन मामा यांच्या खोलीत आधीच सर्व काही ठेवत जा. रात्री जर काही हालचाल झाली तर मला झोप लागत नाही. मला रात्री कोणाचाही खोलीत येणं आवडत नाही. तुला काय झालं आहे लतिका? कशी बोलतेस? राजन ऐकेल तर काय विचार करेल? विचार करतोय तर करू दे, मला काही फरक पडत नाही, असं म्हणत तिने मधल्या दरवाजाला कडी लावली. लतिकाला आश्चर्य वाटले की एवढं बोलूनही आईने डोळे झाकून घेतले होते. ती काही समजून घ्यायला तयारच नव्हती. मधला दरवाजा बंद होताच राजनच्या अपेक्षांवर पाणी फेरलं. एका मुलाचा बाप असूनही त्याच्या मनात लतिकाबद्दल अशुद्ध विचार होते. तिला आठवलं की तो अनेकदा तिला गिफ्ट आणून द्यायचा आणि तिच्याशी मोकळेपणाने बोलायचा. काही वेळा तो तिला विचित्र नजरेने पाहायचा, पण ती त्याच्या मोहात अडकायची नाही. हे आठवूनच तिला भीती वाटली. तेव्हापासून तो जसा तिच्या जवळ येण्याचा प्रयत्न करायचा तशी ती तिथून उठून निघून जायची. सप्ताहभराने तो त्याच्या घरी निघून गेला. या घटनेने लतिकाला जाणवले की बाहेरच्यांपेक्षा आपल्या माणसांकडून अधिक धोका असतो. नात्यांच्या आड लपून कोणी काय करू शकेल याचा कोणाला अंदाजही नसतो. त्यांना माहीत आहे की आपल्याच माणसांना बदनामीपासून वाचवण्यासाठी किंवा खोट्या प्रतिष्ठेसाठी या समाजात बाईचा आवाज कोणत्याही परिस्थितीत दाबून टाकला जातो. लतिकाच्या लग्नाच्या 2 वर्षांनी आराध्याचा जन्म झाला. तिने ठरवले होते की ती आपल्या मुलीला या लपलेल्या शत्रूंपासून वाचवून ठेवेल. ती लहानपणापासून आराध्याला एका रात्रीसाठी कुठल्याही नातेवाईकाच्या घरी एकटी सोडत नसे. मोठ्या भावाने अनेकदा आग्रह केला, पण लतिका काही ना काही कारण काढून टाळत असे. हे आराध्याच्या लक्षात येऊ लागले होते. ती काही वेळा आईच्या या वागण्याला विरोध करायची. घरी नेहमी पाहुणे येत असत. लतिका त्यांची सर्व व्यवस्थित काळजी घेत असे, पण मुलीच्या सुरक्षेसाठी कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नाही हे तिने ठरवले होते. त्यासाठीच तिने गेस्ट रूम घराच्या गच्चीवर वेगळी बांधली होती, जेणेकरून पाहुण्यांचा तिच्या कुटुंबाशी अनावश्यक संपर्क होऊ नये. जेवण वगैरे करून ती पाहुण्यांना गच्चीवरील खोलीतच पाठवत असे. कधी काळी तिच्या आतल्या भीतीने तिला एवढं हादरवून टाकलं होतं की नातेवाईकांवरचा तिचा विश्वासच संपून गेला होता. तिला वाटायचं
या नात्यांच्या आड लपलेले लांडगे कधीही आपल्या मुखवट्या आडून बाहेर येऊन तिच्या मुलीवर हल्ला करू शकतात. रात्रभर ती भूतकाळात हरवून गेली होती. झोप लागत नव्हती. दुसऱ्या दिवशी तिला सकाळी वेळेवर जाग आली, पण आराध्या अजून झोपलेली होती. तिने तिला उठवणं योग्य समजलं नाही. त्या रात्री लग्नाच्या विधींमध्ये लतिका आराध्याच्याच बाजूने डोळा ठेवून होती. रात्री 3 वाजता फेरे संपले आणि त्यानंतर ती आराध्याला घेऊन खोलीत आली. विदाईच्या वेळी सगळे भावूक झाले होते. सकाळी 8 वाजता रितिकाची विदाई झाली आणि घर रिकामं वाटू लागलं. दुपारपर्यंत जास्तीत जास्त पाहुणे निघून गेले. आर्यन तिला आणि गीतिकाला भेटायला आला. "बरं आत्या, मी निघतो," तो म्हणाला. "अगदी एवढ्या लवकर? 1-2 दिवस थांब ना," गीतिका म्हणाली. "ज्या कामासाठी आलो होतो ते पूर्ण झालं. घरी जाऊन अभ्यास करायचा आहे." यावेळी आराध्या अजून काही दिवस मावशीकडे राहायचं म्हणत होती, पण आईमुळे तिला बोलायची हिंमत होत नव्हती. गीतिका स्वतःच म्हणाली, "रितिका गेल्यानंतर घर मोकळं झालं आहे. लतिका आराध्याला काही दिवस इथेच ठेव ना." "नाही गं दीदी, तिचे बाबा नाराज होतील. आम्ही पुन्हा येऊ. अलीगड एवढं दूरही नाही. जेव्हा तू बोलवशील तेव्हा नक्की येऊ," लतिका म्हणाली. घरी परतताना दुसऱ्या दिवशी लतिका आपल्या मुलीला घेऊन घरी निघाली. आराध्याच्या मनात अनेक प्रश्न होते, पण आईला विचारायची हिंमत होत नव्हती. लतिका जाणून होती की आराध्या तिच्या वागण्यामुळे नाराज आहे, पण ती असह्य होती. ती आपल्या आईसारखी नातेवाईकांच्या विश्वासावर डोळे झाकून निर्धास्त राहू शकत नव्हती. पण आपल्या लोकांविरोधात आवाज उठवायचा असेल तर किती मोठं धाडस लागतं हे आराध्याला कळण्यास वेळ लागेल. लतिका विचार करत होती. तिची मुलगी कितीही नाराज असली तरी तिला त्याची चिंता नव्हती. तिला चिंता होती तिच्या संरक्षणाची, जो आपलेपणाच्या मुखवट्याआड लपून सर्व काही उद्ध्वस्त करू शकतात. त्या संकटांविरुद्ध आवाज उठवणं सोपं नाही, कारण कधीकधी घरातलेच ते आवाज दाबून टाकतात. आराध्या अजून खूप लहान होती. हळूहळू जीवनाच्या अनुभवातून तिला समजेल की तिची आई एवढी सतर्क का होती. तो दिवस येईल जेव्हा तिला तिच्या आईच्या वागण्यामागचं खरं कारण समजेल आणि कदाचित ती तिच्या आईला तेव्हा समजून घेईल. तर ही आहे आमची छोटीशी कथा. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हो, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा, जेणेकरून येणाऱ्या पुढील व्हिडिओची अपडेट तुम्हाला सर्वात आधी मिळेल. धन्यवाद.